नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। स्त्री आता प्रत्येक क्षेत्रात अत्यंत आत्मविश्वासाने काम करू लागली असं आपण हल्ली नेहमीच ऐकत असतो। पण काम करत असताना तिथलं वातावरण कसं आहे, आर्थिक सुरक्षा तिला किती मिळते किंवा सामाजिक सुरक्षा ह्या ठिकाणी किती महत्त्वाची असते, या गोष्टींचा विचार होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। काम करण्याच्या ठिकाणी सुद्धा काही भाग असतात, संघटित क्षेत्र आहे, असंघटित क्षेत्र आहे, त्यांच्या समस्या वेगवेगळ्या तिला उद्भवू शकतात। या सगळ्यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे बघूया। आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या आणि उपाय। उपाय जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सुरक्षा तिला कशा पद्धतीने मिळू शकते किंवा प्रत्येकच कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने मिळू शकते यावर आपण जास्त बोलणार आहोत, याच्यावर आपण भर देणार आहोत। आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर दोन तज्ञ आहेत, ओळख करून घेऊया। आपल्याबरोबर आहेत हेमंत राऊत सर। नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। सर सहाय्यक आयुक्त आहेत कर्मचारी भविष्य निधी संघटन इथे, आणि आपले दुसरे मार्गदर्शक आजचे आहेत देवेंद्र सोनटके सर। सर तुमचंही कार्यक्रमात स्वागत। सर सुद्धा सहाय्यक आयुक्त आहेत कर्मचारी भविष्य निधी संघटन। त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्याच प्रश्नाबद्दल असंघटित क्षेत्रातल्या महिला, त्यांना समस्या कोणत्या आहेत, आर्थिक सुरक्षा कशी होऊ शकते, त्यांची सामाजिक सुरक्षा कशी साध्य केली जाऊ शकते, याबद्दल तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरून फोन कॉल्स करण्यासाठी किंवा मोबाईलहून जी मंडळी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी। फोन करतो आपण नेहमीच काही गोष्टी सांभाळत असतो। एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत नीट येईल। मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम असेल जेणेकरून तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही। आणि आजचा आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नव्या नव्या गोष्टींची, योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि चर्चा अधिकाधिक खुलत जाईल। कार्यक्रमाला सुरुवात करूया। पुन्हा एकदा दोघांचं मनापासून स्वागत करते। घटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र यामधला फरक काय सांगाल सर? राऊत सर। आता असं सांगता येईल आपल्याला की संघटित क्षेत्र म्हणजे की फॅक्टरी ऍक्ट आहे, आपला इन्शुरन्स ऍक्ट आहे, आणि हे जे काय मॅटर्निटी ऍक्ट वगैरे जे आहेत तर याच्यामध्ये जे काही सेक्टर येतात त्यांना आपण म्हणू शकतो की हे संघटित क्षेत्रामध्ये आहेत। अच्छा, कायद्याच्या ह्याच्यामध्ये हा। आणि मग याच्यामध्ये जे काही येत नाही म्हणजे आता समजा तुम्ही शेतमजूर, ज्यांची शेती नाहीये, शेतमजूर आहे, वेगवेगळे छोटे हॉटेल्स आहे किंवा कन्स्ट्रक्शन कामगार आहेत, किंवा ज्या ठिकाणी चहावाले वगैरे लोक एक रस्त्यावर काही भाजी वगैरे विकता वगैरे, तर या अशा क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना आपण म्हणू शकतो की असंघटित क्षेत्रामध्ये ते काम करतात। बर बर। मग ह्याच्यामध्ये स्त्रियांसाठी जे कोणते कोणते व्यवसाय ह्या असंघटित क्षेत्रामध्ये आहेत? शेतीवर काम करणारे आहेत, आता असंघटित क्षेत्रामध्ये तर आपण जर बोललं बघितलं तर शेतीमध्ये तर आहेच आहेत, शिवाय कन्स्ट्रक्शन साईड मध्ये पण आहेत, अंगणवाडी आपण वेगवेगळ्या अंगणवाड्या पण आहेत, आणखीन इंडिव्हिज्युअल पण काही लेडीज आहेत की स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय आहे, वेगवेगळ्या व्यवसाय म्हणजे विक्री वगैरे काय आहेत, लेडीज आपण बघू शकता त्याच्यामध्ये लेडीज आज काम करतात। सगळं असंघटित क्षेत्रामध्ये येतं जिथे व्यवसायाचं आकारमान छोटं आहे आणि जिथे त्याच्यामध्ये हे फॅक्टरी ऍक्ट आहे, आपलं इन्शुरन्स ऍक्ट आहे, प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट वगैरे जे काही वेगवेगळे प्रकारचे ऍक्ट आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऍक्ट आहे, याच्यामध्ये जे सेक्टर येत नाही तर त्यांना आपण म्हणू शकतो की असंघटित मध्ये ते
आहेत येऊ म्हणून. शकतं. सोनटके सर, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? संघटित क्षेत्रामध्ये हा. मोस्टली फॅक्टरीज ऍक्ट 1948 हम्म. ह्यामध्ये आणि शॉप अँड कमर्शियल स्टॅब्लिशमेंट ऍक्ट पास बाय स्टेट गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट 1946 मेनली ऑर्गनाइज सेक्टरमध्ये हे ऍक्ट लागू असतात. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आमच्या देशामधील 10% लगभग 10% लोग इस सेक्टर के अंदर आते हैं, ऑर्गेनाइज सेक्टर में। ऑर्गेनाइज सेक्टर में। ओके। और लगभग 90% जो हमारा वर्कफोर्स है हमारे देश का, वो अनऑर्गेनाइज सेक्टर में आता है। ऑर्गेनाइज सेक्टर के वर्कफोर्स को ये फायदा है कि उसमें ये जो भी गवर्नमेंट की स्कीम्स हैं, जो भी कानून बनाए गए हैं, उनका फायदा उनको मिल पाता है। जैसे कि एम्प्लॉय प्रोविडेंट फंड एंड मिसलेनियस एक्ट 1952 जो बनाया गया था, उसका फायदा मिलता है। ESIC एक्ट जो बनाया गया था सोशल सिक्योरिटी के लिए, तो उसका फायदा मिलता है। परंतु जो हमारा लगभग 90% का वर्कफोर्स है जो कि अनऑर्गेनाइज सेक्टर में है, उसमें ये इन सुविधाओं को लागू करना बड़ा ही मुश्किल हुआ है और उनको इसका बेनिफिट नहीं मिल पाता है। पहिला फोन घेऊया। रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत। नमस्कार। नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय। बोला सर। माझे दोन प्रश्न आहेत हेमंत राऊत सरांना। पहिला प्रश्न असा आहे की सर, असंघटित क्षेत्रात जे काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांना संघटनाबद्दल एवढी जनजागृती नसते। संघटन म्हणजे काही सुरुवात असते काही महिलांची, आणि त्यांचं क्षेत्र कधी कधी ते म्हणजे काम करतात ते अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की चौथ्या क्रमांकाचे कार्य आहेत, अशा पद्धतीचे बिचाऱ्या महिला असतात की त्या काम करतात आणि त्यांना जाणीव नसते की संघटन करण्यात मदत करण्याला तुम्ही योग्य लिडरही कधी कधी मिळत नाही आणि त्यातले फायदेही समजत नाहीत। मग PF असो किंवा इतरही असो, याबद्दल सांगावं। आणि दुसरा प्रश्न असा आहे की 95 साली अशी काही PF ची पेन्शन योजना आलेली आहे का, की त्याच्या नियमाने अटी अनेकांना माहीत नसतात, किती वर्ष त्यासाठी नोकरी केलेली आवश्यक असते, याबद्दलही सांगावं त्यांनी। बरं, धन्यवाद। त्यांनी पेन्शन योजना जी आहे की अमुक वर्ष काम केल्यानंतर PF किंवा पेन्शन योजना लागू होते, तर त्या संदर्भातली माहिती त्यांनी विचारलेली आहे। तर अगोदर आपल्या प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये एक परिवार पेन्शन म्हणून योजना होती, 1971 पासून आपण चालू केली होती। तीच परिवार पेन्शन योजना आपण रूपांतरित केली कर्मचारी पेन्शन योजना। म्हणजे पहिल्यांदा कोणाची मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना वगैरे पेन्शन मिळत होते, पण 1995 नंतर सरकारने कर्मचारी परिवार पेन्शन योजना आणली गेली। अच्छा। तर ह्या योजनेनुसार जो पण एम्प्लॉई तो कामाला आहे त्याला सर्वांना त्या पेन्शन मध्ये मेंबरशिप मिळते आणि पेन्शन मध्ये पण जवळजवळ 5 ते 6 पेन्शन आपल्याला आपण त्यामध्ये दिल्या जातात। एक तर पहिली पेन्शन आहे की रिटायरमेंट, आपण म्हणतो की निवृत्त योजना, निवृत्त झाल्यानंतर जी काय पेन्शन दिली जाते ती दिली जाते। त्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे की कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 10 वर्ष सर्व्हिस त्याची पाहिजे आणि वय त्याचं जे आहे ते 58 पाहिजे। त्याच्यामध्ये आणखीन एक सोयी दिलेली आहे की जर 58च्या अगोदर पण तो पेन्शन घेऊ शकतो, पण मग त्या दर 58 पूर्ण होण्याच्या अगोदर जितके पण वर्ष त्याची कमी आहेत तर तेवढी त्याला पेन्शन थोड्या प्रमाणात कमी मिळते। दुसरी पेन्शन आहे पेन्शन आपण म्हणतो की विधवा पेन्शन म्हणतो आपण, म्हणजे समजा त्याचा मृत्यू झाला असेल, एखाद्या कर्मचाऱ्यांचा कामावर असताना मृत्यू झाला असेल तर त्याच्या पत्नीला पण ती पेन्शन मिळली जाते। आणि त्याच्यामध्ये एक दिवस जरी कोणी काम केलं असेल आणि त्याचा जो मृत्यू झाला असेल तरी पण त्या विधवेला पेन्शन मिळू शकते। आणि 2 मुलांना चिल्ड्रन पेन्शन आपण म्हणतो, 2 स्वतंत्र मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन मिळू शकते। अच्छा। हा, तर हा एक आहे। नंतर आहे की समजा एखादा व्यक्ती काम करत असताना जर त्याला एखाद्या प्रकारचं काही दुखापत झाली वगैरे, तो जे काम करत होता अगोदर ते जर त्याला करता येत नसेल, डिसेबल आपण जे म्हणतो, तर ती पेन्शन पण त्याला मिळू शकते। त्याच्यासाठी पण तो जे काही त्याचं वय असेल, सर्व्हिस असेल, ती सर्व्हिस 1 वर्ष असेल किंवा काय असेल तरी त्याला पेन्शन मिळू शकते। नंतर आपण म्हणतो की मुलांना, म्हणजे समजा आई आणि वडील दोन्ही मुलं जर समजा म्हणजे आई वडील दोन्हीचे मृत्यू झाले तर ऑर्फन पेन्शन म्हणतो आपण। अच्छा। हा, तर त्या 2 मुलांना ते वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळू शकते ती पेन्शन। आणि त्याच्यामध्ये पण जे मुलं डिसेबल आहेत, काही मुलं डिसेबल पण असू शकतात, तर त्या डिसेबल मुलांना मात्र
पूर्णपणे त्यांच्या लाईफ लॉंग पर्यंत त्यांना ती पेन्शन मिळू म्हणजे शकते. मुलांमध्ये जर कोणी दिव्यांग असेल तर हो. त्याच्या संपूर्ण आयुष्याची संपूर्ण जबाबदारी आयुष्यभर घेतली त्यांना ती जाते पेन्शन मिळू शकते. पेन्शनच्या माध्यमातून. या सगळ्या योजना मला वाटतं सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला होता की मुळात संघटित होणं हे काही काही वेळेला म्हणजे असं क्षेत्र संघटित क्षेत्रामध्ये आपण आलो पाहिजे अशा पद्धतीची जागृती होत नसते जेव्हा कामाच्या ठिकाणी महिला काम करत असतात आणि त्या असंघटित स्वरूपाचं काम करत असतात. तर ही जनजागृती होणं कितपत महत्वाचं आहे जेव्हा आपण सामाजिक सुरक्षिततेचा विचार करतो आहोत. काय सांगाल? मग आपण सोनटके सरांकडे जाऊया. आता आपल्याला माहित आहे की भविष्य निधी कर्मचारी कायदा जो आहे 1952 पासून आहे आणि आजपर्यंत वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल होत गेलेले, बदल आपण सरकारने वेगवेगळी करत गेलेले. अगोदर फक्त ही पेन्शन म्हणजे प्रॉव्हिडंट फंड बद्दल होती की प्रॉव्हिडंट फंड फक्त त्या लोकांना मिळायचा. त्याच्या मागे दृष्टिकोन असा होता की जेव्हा माणूस रिटायर होतो त्याच्या हातात काहीतरी पाहिजे. पण नंतर जेव्हा असं लक्षात आलं की ते पैसे जरी आहे किती पैसे मिळतात ते पेन्शन पैसे काही जास्त वेळ टिकत नाही आणि एखाद्याचा जर समजा काही अपघाती खाली मृत्यू झाला तर काय, मग त्याच्यानंतर 1971 मध्ये ती पेन्शन योजनामध्ये पण आणली गेली. बरोबर. तर पेन्शन पण त्याच्यामध्ये पण असं बघितलं गेलं की मृत्यू झाल्यानंतर पेन्शन मिळत होते त्यांना आणि बाकी आणखीन काही बेनिफिट मिळत नव्हते. मग त्यांनी कर्मचारी विमा योजना पण आणली गेली. ती जी प्रॉव्हिडंट फंडची लिंक आहे आणि आज कमीत कमी आपण त्यांना जास्तीत जास्त 6 लाख रुपये व्यतिरिक्त ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्याला दुसरं कुठलाही त्याचा कॉन्ट्रीब्युशन देता म्हणजे गरज नाहीये, आपण 6 लाख ती देतो. आणि नंतर आता पुढे असं पण लक्षात आलं की जसं बाकी सरकारी म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जसं काही लोकांना निवृत्ती पेन्शन वगैरे होती ती पेन्शन लोकांना मिळत नव्हती. मग 1995 सरकारने कर्मचारी पेन्शन योजना बी आणली गेली. तर आता त्याच्यामध्ये निवृत्ती वेतन पण आता लोकांना चालू केलं गेलंय. बरोबर. हा, तर आता दर महिन्याला पण त्यांना पेन्शन मिळते आता सगळ्या लोकांना. जे कंडिशन आपण मग तुम्हाला सांगितलं की कमीत कमी 10 वर्ष जर निवृत्त पेन्शन पाहिजे 10 वर्ष त्याला सर्व्हिस पाहिजे. मृत्यूमध्ये तर तो काही प्रश्नच येत नाही, 1 दिवस जरी कर्मचारी केला असेल तरी मिळते. तर अशा वेळोवेळी त्या संघटनेने आपल्या कसं भारत सरकारने त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणलेल्या आहे आणि लोकांना जास्तीत जास्त बेनिफिट देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. फोन आपण आता घेतोय दुसरा. आपण सामाजिक सुरक्षेकडे नंतर वळूया कारण त्याच्यावर आपल्याला जास्त सविस्तर बोलायचंय. भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की आपल्या देशातच नव्हे तर आपल्या देशातील महिला युरोप अमेरिका सगळ्या देशामध्ये चांगला समाज काम करत असतात आणि आपण पाहतो की शहर भागातील स्त्रिया जास्त प्रमाणामध्ये नोकरी व्यवसायात गुंतलेल्या असतात. तर त्यामध्ये शासकीय निमशासकीय किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करतात. अशा ठिकाणी निश्चितपणे त्यांना थोडं असुरक्षित वाटत आहे कारण आपल्याच पुरुष सहकार्याकडून त्यांना बदनामीकारक अश्लील असे रिमार्क मारतात आणि लैंगिक भावना चर्चा केली जाते आणि इव्हन आपल्या वरिष्ठांकडून देखील त्यांना अशा तोंडाला सामोरं जावे लागते. तर अशा प्रकारे आपल्या सर्व्हिसचे रेकॉर्ड खराब होऊ नये, आपलं प्रमोशन रोखू नये किंवा आपली बदनामी होऊ नये म्हणून अशा महिला तक्रार करण्यासाठी पुढे जात नाहीत. तर अशा प्रसंगी ह्या महिलांनी काय करावे, कुठे जावे आणि कुठल्या प्रकारे आपली तक्रार किंवा आपलं लैंगिक आपल्याच्या प्रबोधन करावे याविषयी निश्चितपणे आपण मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपले मार्गदर्शक नक्की देतील. भारत वावळ यांचा प्रश्न खूप महत्वाचा होता. आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, खूप गोष्टी बोलल्या जातात. आपण हा पूर्ण सप्ताह तो साजरा करतो आहोत जगभर. तर हे सगळं करत असताना महिला काम तर करायला पुढे आलीये पण कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ म्हणा किंवा अशा पद्धतीचे शेरेबाजी होणं ह्याच्यावरती काय करू शकते कारण तिथे तिचं पूर्णतः मानसिक खच्चीकरण होतं. काय सांगाल सोनटके सर? हर ऑफिस में एक विमेन सेल होता है जो कि सेक्सुअल हरासमेंट के अगेंस्ट स्टेप्स लेने में सक्षम होता है. ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट में इसकी कंप्लेन की जा सकती है और सरकार ने ऐसे विविध कानून बनाए हैं जिसके अंतर्गत इस तरह की गलत हरकत करने वाले के खिलाफ एक्शन लिया जा सकता है. फक्त तिने पुढे येऊन बोलणं की अशा पद्धतीने तिचा छळ होतो आहे किंवा तिला त्रास होतोय कोणाच्याही दबावाखाली न येता तिने हे मुक्तपणे बोलणं फार महत्वाचं ठरेल. तर जो कोणी असं चुकीचं काम करतंय त्याला शासन होऊ शकतं. या सगळ्यामध्ये आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा ह्याच्यावर आपण जेव्हा बोलतो आहोत, सामाजिक सुरक्षा जेव्हा म्हणतोय आपण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? सामाजिक सुरक्षा सरकार के द्वारा ऐसे मेजर्स जो लिए जाते हैं, अगर किसी ऐसी परिस्थिति में जबकि फंड्स की आवश्यकता है या जब उम्र हो जाती है
तो पहले हमारे देश में जॉइंट फैमिली का सिस्टम था। जॉइंट फैमिली में परिवार एक दूसरे की सुरक्षा का ध्यान रखता था, सामाजिक सुरक्षा वो ऑटोमेटिकली उसमें इनबिल्ट थी। पर अब क्योंकि न्यूक्लियर फैमिलीज हो गई हैं, छोटे छोटे परिवार होते हैं, काम करने के लिए लोगों का माइग्रेशन होता है, लोग गांव से शहर में जाते हैं, और इसके कारण अब सोशल सिक्योरिटी का जो कॉन्सेप्ट है वो बहुत इंपॉर्टेंट हो गया है। सोशल सिक्योरिटी बहुत जरूरी हो गई है। गवर्नमेंट के द्वारा कोई भी कानून इस संदर्भ में अगर बनाया जाता है तो वो सोशल सिक्योरिटी के अंतर्गत आता है, जैसे कि ओल्ड एज पेंशन या इंश्योरेंस, या किसी भी अनिश्चित समय में जब अधिक पैसे की आवश्यकता है उसके लिए अगर कोई प्रावधान बना दिया जाए, या विवाह के लिए या डिसेबिलिटी के लिए, या फिर कोई नेचुरल कैलेमिटी आई है और उस समय में अगर आर्थिक सहायता की जरूरत है तो उसके लिए अगर कोई कानून बनाकर उस चीज को अगर लेजिस्लेशन के अंदर ला दिया जाता है और तो वो सामाजिक सुरक्षा वो सरकार प्रदान करती है। म्हणजे आर्थिक सुरक्षा ही किती महत्वाची असते आणि त्याच्यासाठी अडून राहायला नको काहीच। माझ्याकडे पैसा नाहीये म्हणून मी कुठल्या तरी समस्येला सामोरा जातोय, हे होऊ नये ह्याच्या सगळ्याची ही तरतूद केलेली आहे। इसीलिए हमारे संविधान में भी अनुच्छेद 41 और अनुच्छेद 42 के अंतर्गत ये प्रावधान रख दिया गया है कि गुड कंडीशंस ऑफ वर्क, साथ में प्रावधान किया गया है डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी के अंतर्गत कि लोगों को एक ह्यूमन कंडीशंस ऑफ वर्क और एम्प्लॉयमेंट देने की के प्रावधान किए जाएं। कॉन्करेंट लिस्ट में भी जो सूची है हमारी, उस सूची के अंदर 7वें नंबर पे कॉन्करेंट लिस्ट है, जिस लिस्ट के अंतर्गत सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट दोनों ही सामाजिक सुरक्षा के लिए कानून बना सकते हैं। आइटम नंबर 24 इसके बारे में बात करता है, जिसमें कि एम्प्लॉय प्रोविडेंट फंड और ESIC के बारे में जिक्र किया गया है, जिसमें कि स्टेट और सेंट्रल दोनों गवर्नमेंट सामाजिक सुरक्षा प्रदान करने के लिए कानून बना सकती है। आपण फोन घेऊया। मंदाकिनी लहाने आपल्याशी बोलतायत, जालनाहून। नमस्कार। हॅलो हॅलो, हा मॅडम नमस्कार। बोला। तुमचा टीव्हीचा आवाज कमी कराल प्लीज? नाही मॅडम, मी बाहेर आलेली आता। अच्छा, बोला। नमस्कार सर मॅडम। सलग प्रश्न विचारा। माझं म्हणजे पार्ट टाइम जॉब करीत आहे मॅडम, मी शिकत आहे, तर मग आमच्यासाठी काही पेन्शन योजना लागू आहेत का? बर, धन्यवाद। पार्ट टाइम जॉब आपल्याकडे बराचशी अशी लोकसंख्या, विशेष करून महिलांची लोकसंख्या अशी आहे की पार्ट टाइम काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या त्या असतात, तर त्यांच्यासाठी अशा काही पेन्शन योजना वगैरे आहेत का? तर आपला जो कर्मचारी भविष्य निधी कायदा जो आहे त्याच्यामध्ये असं कुठलाही म्हणजे डिफरन्स नाहीये की पार्ट टाइम साठी वेगळा, फुल टाइम साठी वेगळा वगैरे। जो पण जितका वेळ काम करेल तर त्या वेळेमध्ये ज्याला जे काही वेतन मिळणार आहे त्याच्यातून त्याला प्रॉव्हिडंट फंड भरायचा आहे आणि त्याला पूर्ण बेनिफिट, पार्ट टाइम असो फुल टाइम असो, त्याला पूर्ण बेनिफिट, सगळ्यांना बेनिफिट हे सारखेच मिळतात। त्याच्यामध्ये कुठला असा डिफरन्स केला गेलेला नाहीये। आपण आता प्रॉव्हिडंट फंड बद्दल बोलतो आहोत सर, ह्याचं महत्व काय आहे? तर प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुम्हाला मी जसं मगा बोललो की अगोदरची आपली गरज अशी होती की जेव्हा 1952 साली हा कायदा बनवला गेला तर तेव्हा लोकांच्या गरजा फार कमी होत्या आणि रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा नोकरी सुटल्यानंतर त्याच्या हातात एक मोठी एक रक्कम काहीतरी असायला हवी, त्या याच्यातून मग हा आपल्याला 1952 साली कर्मचारी आपला कायदा आणला गेला आणि त्याच्यानंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये डिफरंट गेलं, कारण परिस्थिती बदलत गेली। अगोदर आपल्या डिमांड खूप कमी होत्या, नंतर परिस्थिती बदलत गेली, मग नंतर आपल्याला त्याच्यानंतर पेन्शन पण आपल्याला मिळायला पाहिजे लोकांना, ती पण होत गेली, इन्शुरन्स पण त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे ते पण होत गेलं। तर ह्या सगळ्या विचारात घेऊन आपला भारत सरकारने हा कायदा बनवला होता आणि प्रॉव्हिडंट फंड कायदा हा जो आहे हा जिथे 20 लोक, कमीत कमी 20 लोक आहेत, अच्छा, ज्या कंपनीमध्ये 20 लोक आहेत त्या लोकांना हा कायदा लागू होतो आणि त्याच्यामध्ये काही शेड्यूल हेड आहेत, त्या शेड्यूल हेडमध्ये ज्या काही कंपन्यांनी त्याचे नावं दिलेले आहेत तर त्यांना तो लागू केला जातो। त्याच्यामध्ये सिने ऍक्ट जो आहे, सिनेमा थिएटर ऍक्ट जो आहे, त्याच्यासाठी मात्र 5 लोक आहेत, त्याच्यासाठी पण स्पेशल ऍक्ट केलेला आहे, तिथे 5 लोक असतील तरी पण त्यांना ऍक्ट लागू होतो। बरोबर। याच्या व्यतिरिक्त समजा काही लोक आहेत की ज्यांना 20 पेक्षा पण कमी आहेत, पण त्यांना जर स्वतःहून यायचं असेल आणि जर त्याचा जो मालक आहे, नियोक्ता आहेत आणि मेजॉरिटी ऑफ जर एम्प्लॉय जर रेडी असतील तर त्यांना 1/4 त्याच्या खाली पण
ते त्या कायद्याच्या अंतर्गत येऊ शकतात. म्हणजे असंघटित क्षेत्रातल्या जर कोणाची अशी इच्छा झाली की माझ्या कर्मचाऱ्यांसाठी मला प्रॉव्हिडंट फंड मिळावा अशी हो. माझी इच्छा आहे, तर 20 कमीत कमी जर कर्मचारी संख्या असेल हो. आणि ते असंघटित क्षेत्रात असतील तरी सुद्धा प्रॉव्हिडंट फंड त्यांना ते तरतूद करू शकतात. प्रॉव्हिडंट फंड 20 लोक असेल तर त्यांना तर मिळणारच. कायद्यानुसार तर मिळायलाच पाहिजे, बरोबर. म्हणजे कंपल्सरी आहे, ते करायलाच हा. पाहिजे. पण 20 पेक्षा जर कमी असेल तर मात्र मग त्यांना ते आपलं ऍप्लिकेशन करू शकतात. मेजॉरिटी ऑफ एम्प्लॉई जे आहेत आणि कामगार ते दोघांनी मालक या दोघांनी जर सांगितलं की आम्ही कॉन्ट्रीब्युशन भरायला तयार आहेत तर ते येऊ शकतात. असंघटित क्षेत्रात सुद्धा प्रॉव्हिडंट फंड हा असंघटित आणि संघटित याच्यासाठी वेगळा नाही, अच्छा. दोघांसाठी आहे. जिथे 20 लोक आहेत तिथे तो कायदा लागू होणार. बर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा. इसमें एम्प्लॉय और एम्प्लॉयर का रिलेशनशिप होना जरूरी है. हाँ. अगर असंगठित क्षेत्र भी है और उसमें एम्प्लॉय और एम्प्लॉयर का रिलेशनशिप है, क्योंकि प्रोविडेंट फंड एक्ट के अंतर्गत 12% आपके बेसिक और डीए का जो बेसिक और डीए आपकी सैलरी का है उसका 12% एम्प्लॉय की सैलरी से काटा जाएगा और वही 12% अमाउंट एम्प्लॉयर की सैलरी से काटा, एम्प्लॉयर इसमें पे करेगा. तो 12 और 12% इस तरीके से 24% हो जाएगा. और इसमें से जो एम्प्लॉयर कंट्रीब्यूशन है 12%, उसमें से 3.67% ये जो अमाउंट है ये प्रोविडेंट फंड के खाते में चला जाता है. तो इस तरीके से ये अमाउंट 15.67% हो जाता है प्रोविडेंट फंड का. और जो 8.33% है वो अमाउंट जो है वो पेंशन फंड में डाइवर्ट हो जाता है. अच्छा. तो वो पेंशन फंड में इकट्ठा होते रहेगा और बाकी का अमाउंट प्रोविडेंट फंड में इकट्ठा होते रहेगा. बरोबर आहे. पेंशन फंड का यूटिलाइजेशन तब होगा जब व्यक्ति मिनिमम 10 साल की सर्विस अगर वो कर लेता है, हाँ. तो उसके बाद वो हमेशा पेंशन लेने के लिए वो एलिजिबल हो जाएगा. मतलब उसकी पेंशन की गणना करके 58 साल की उम्र के बाद उसको हमेशा पेंशन मिल सकती है. अच्छा. उसमें एक और प्रावधान है कि 50 साल की उम्र के बाद भी वो रिड्यूस्ड पेंशन ले सकता है. बर. अच्छा. बाकी प्रोविडेंट फंड जो अमाउंट जमा होता है जो कि 15.67% है, वह अमाउंट वो नौकरी छोड़ने के 2 महीने के पश्चात वो निकाल सकता है. बरोबर. म्हणजे क्षेत्र कुठलंही असो, संघटित असो किंवा असंघटित असो, प्रॉव्हिडंट फंडची तरतूद ही सगळ्यांसाठी होऊ शकते. फक्त असंघटित क्षेत्रामध्ये ती इच्छा जे काम देणारे आहेत त्यांची असणं फार महत्वाचं ठरतं. आपल्याला एक फोन आहे. मधुमती राठोड आपल्याशी बोलतायत भांडूप. नमस्कार. मधुमती राठोड भांडूपवरून. बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही गार्मेंट कंपनी काम करतो, कपडे शिवायचं. तर आम्हाला काही सुविधा आहे का? आता तर काहीच नाही, आमच्या छोटे छोटे गाड्या आहेत म्हणून आम्हाला काही सुविधा नाही. पुढे काय होऊ शकेल का? तुम्ही किती जणी एकत्र काम करता साधारणतः? 4-5 जण आहात आम्ही. 4-5 जणी तुम्ही एकत्र काम करता. बर. छोट्या छोट्या गाड्यामध्ये आमच्याकडे खूप असे असतात ते, पण पुढे काय सुविधा होऊ शकेल का याचा काय प्रश्न आहे आमचा. बर बर. सर नक्की याबद्दलचं मार्गदर्शन करतील. असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. आपल्याला जो फोन आला होता त्यांनी असं सांगितलं की त्या 4-5 जणी मिळून एक टेलरिंग किंवा कपडे शिवण्याचा जो एक उद्योग असतो, गाळ्या अशा स्वरूपामध्ये त्या चालवतात. तर त्यांच्यासाठी ही आर्थिक सुरक्षा कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते? त्यांच्यासाठी काही आहेत का अशा योजना? तर जसं आमचे सहकारी सांगितलं मग की एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर रिलेशन तिथे व्हायला पाहिजे, एम्प्लॉयर पाहिजे आणि एम्प्लॉई पाहिजे. तर प्रॉव्हिडंट फंड लागू शकतो. आता त्यांनी जर सांगितलं की 4-5 जणी मिळून त्या काही टेलरिंगचा धंदा वगैरे करतायत, तर त्यांनी एखादी फर्म जर समजा एस्टॅब्लिश केली, एखादी फर्म वगैरे, आणि त्या फर्मच्या नुसार जर मग त्यांनी जर आपल्याकडे ऍप्लिकेशन केलं, मग आम्ही जसं बोललो की 1-4 आम्ही म्हणजे व्हॉलंटरी कव्हरेज म्हणतो, स्वेच्छेने पुढे येणार, तर ते प्रॉव्हिडंट फंडचा तो बेनिफिट त्यानुसार ते घेऊ शकतात. फक्त असं त्याला काहीतरी नाव हवं त्या दुकानाला म्हणजे किंवा फर्म जे पाहिजे. काही कारण असेल. की त्याच्यामध्ये जे आहे की मालकाचं जसं यांनी मला सांगितलं की 12% त्यांच्या पगारातून कापला जातो आणि 12% मॅनेजमेंटला भरावा लागतो. मग इथे जर फक्त 4-5 जणच असेल आणि त्यांनी जर काही फर्म वगैरे नसेल, तर फर्म नसेल तर त्याला आपल्याला प्रॉव्हिडंट फंड लागू शकणार नाही. म्हणून त्यांनी जर एखादी फर्म स्थापन केली, पार्टनरशिप म्हणा किंवा कुठल्या प्रकारची एक संस्था वगैरे काही पण जर झाले तर ते व्हॉलंटरी येऊ शकतात. अच्छा. हा. आणि तसं सरकारच्या आणखीन बाकीच्या पण बऱ्याचशा आहे, पीपीएफ आहे किंवा एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन योजना आहे. सरकार ने एक जॉईन करू शकतात. 2010 में सरकार ने स्वावलंबन योजना एक शुरू की है. इस स्वावलंबन योजना के अंतर्गत अनऑर्गेनाइज सेक्टर के भी एम्प्लॉइज एनपीएस स्कीम के अंदर आ सकते हैं, न्यू पेंशन स्कीम के अंदर. अच्छा, न्यू तो वो पेंशन अपना स्कीम. कंट्रीब्यूशन करके उस
पेंशन जो स्कीम है उसका पार्ट बन सकते हैं। अच्छा, पण त्याच्यामध्ये हे सगळे आर्थिक गणितं कशी येतात की मग कुणी पैसे भरायचे, कसं ते त्यांनी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करायचं असं आहे जी, का? उनको ये कंट्रीब्यूशन वाली स्कीम है। जितना वो कंट्रीब्यूट करेंगे हाँ। उस कंट्रीब्यूशन के हिसाब से उनको पेंशन मिलेगी। अच्छा, हे अनऑर्गनाइज सेक्टरसाठी सुद्धा आता अशा प्रकारची एक तरतूद होऊ शकते। कोणाकोणाला प्रॉव्हिडंट फंड मिळू शकतो? पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? प्रॉव्हिडंट फंड मिळवण्यासाठी ती संस्था जी आहे ती संस्थेमध्ये कमीत कमी 20 लोक, मी तुम्हाला सांगितलं 20 लोक हवेत, आणि त्या संस्थेचे जे म्हणजे नाव जे आहेत आमचे शेड्यूल, गव्हर्नमेंटने शेड्यूल केलेलं आहे, शेड्यूलमध्ये त्या संस्थेचं म्हणजे ती जो संस्था आहे म्हणजे व्यवसाय आपण जे म्हणतो कंपन्या वगैरे आहेत, इंजिनिअरिंग व्यवसाय आहे, मेडिकल व्यवसाय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय जे त्याच्यामध्ये नोंदवले गेले त्याच्यामध्ये ते लोक ती संस्था असली पाहिजे, तर त्यांना तो प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट हा जो लागू होतो। बर इसमें जो शेड्यूल दिया हुआ है उसमें लगभग जितने भी कार्य होते हैं, अधिकतर कार्य संगठित क्षेत्र के कार्य सभी उसमें शामिल है। ये कंस्ट्रक्शन वर्कर्स जो इन्वॉल्व होते हैं, जिनका काम भी बड़ा ही माइग्रेटरी टाइप का होता है, वो स्थानांतरित हो जाते हैं एक जगह से दूसरी जगह में, और कुछ अपना स्पेशलाइज्ड काम करते हैं, जैसे कि छत बनाना या फिर पेंटिंग का काम करना या फिर छपाई का काम करना। तो इस तरीके के लोगों के लिए भी एम्प्लॉय प्रोविडेंट फंड स्कीम में ये इसके अंतर्गत आते हैं और उन्हें इसका लाभ मिलता है। साथ में बीडी वर्कर्स जो महाराष्ट्र में यहाँ हैं, तो बीडी वर्कर्स भी अपने घर में बैठकर ये बीड़ियां बनाते हैं। परिवार में लोग साथ मिलकर बीड़ियां बनाते हैं, पर उनके सेक्टर में ये जिनको सप्लाई करते हैं तो उन एम्प्लॉयर की जिम्मेदारी ये है कि वो इनका कंट्रीब्यूशन दे। अच्छा, और इनके बिहाफ पे भी उनका कंट्रीब्यूशन काटे। अच्छा, तो वो भी उनको भी इसका फायदा मिलता है। तो लगभग अधिकतर जितने भी ऑर्गेनाइज सेक्टर के वर्क हैं वो इस प्रोविडेंट फंड योजना के अंतर्गत आते हैं। आणि अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आणखीन एक भारत सरकारने खूप चांगला उपक्रम आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून चालू करतोय की यूएन अकाउंट नंबर आम्ही म्हणतो, युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणून एक नवीन स्कीम आणलेली की अगोदर काय होत होतं की हे जे म्हणजे बांधकाम व्यावसायिक वगैरे जिथे आहेत की साईट वेळोवेळी बदलत राहते, त्यांचं काम वेगळं बदलत राहतं, तर तेव्हा ते फार उत्सुक राहायचे नाही लोकांचे प्रॉव्हिडंट फंड कापून, कारण का त्यांचं एक महिना इथे काम केलं, 15 दिवसात इथे काम केलं, दुसरीकडे परत कामाला जाणार वगैरे, तो प्रॉव्हिडंट फंड ट्रान्सफर करणं वगैरे, तर ते त्यांना ते त्रासदायक वाटत होतं। तेव्हा पण प्रोव्हिजन होती पण त्यांना ते त्रासदायक वाटत होतं। पण जेव्हा हा युनिव्हर्सल अकाउंट नंबर जे आता भारत सरकारने आणलाय, तर त्याच्यानुसार तुम्हाला एकदा तो एक नंबर दिल्यानंतर तुम्ही कितीही ठिकाणी जरी काम केलं तरी तुमचा प्रॉव्हिडंट फंड त्या नंबरमध्ये जमा होईल। ही फार मोठी सोय आता भारत सरकारने जमा करून दिलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही किती वेळ काम करा, किती ठिकाणी जा, किती वेळ बदला, तुमचा प्रॉव्हिडंट फंड एक नंबर असणार तिथे, तो ऑटोमॅटिकली तो जमा होत राहणार आहे। त्याच्यामुळे हा फार मोठी सोय भारत सरकारने आता सर्व ह्याच्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं असतं काय? म्हणजे असं काही आधार कार्ड असं नाही, आपण त्यांचं जे आपण युएन नंबर जे आहे आपण ऍक्टिव्हेट करणं म्हणजे ते करण्यासाठी तर 3 गोष्टी भारत सरकारने म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आधार कार्ड जो आहे, आधार कार्ड त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे। दुसरं त्यांचं जे बँक अकाउंटमध्ये आहे, बँक अकाउंट शेड्यूल म्हणजे आयएफसी कोड असलेली बँक अकाउंट आपल्याला तिथे पाहिजे, आणि तिसरं पॅन कार्ड वगैरे। हे एवढ्यासाठी आता आपण चालू केलेलं आहे की बऱ्याचशा वेळेस काय होतं की प्रॉव्हिडंट फंड काढण्यासाठी मालकाकडे जाऊन मालकाची सही शिक्का वगैरे घ्यावा लागत होता। तर आता मग त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांना काही त्रासदायक वगैरे व्हायचा वगैरे, कारण का तो काम करतोय नाशिकला, समजा तो भरती समजा पुढे बिहारला गेला, इकडे तिकडे गेला, तर तिथे परत ते फॉर्म पाठवणं वगैरे फार अवघड होत होतं। आता मग केवायसी डिटेल जर त्यांनी अपलोड केलेला असेल तर तो आता भारत सरकारने आता 1 एप्रिल पासून ती योजना पण आणलेली आहे की ऑनलाईन आपण आता प्रॉव्हिडंट फंड देतोय। अगोदर आपल्याला 20 दिवसात आपण देत होतो, तर सरकारने आता नवीन स्कीम म्हणजे आता ते ऑनलाईन केलेलं आहे 1 तारखेपासून 1 एप्रिल पासून। तर त्याच्यासाठी फक्त केवायसी डिटेल तुमचे अपडेट झालेले पाहिजे, आणि मग केवायसी अपडेट असेल तुमचे तर मग तो प्रॉव्हिडंट फंडचा तो फॉर्म आहे तो ऑनलाईन तो भरू शकतो, त्याला मालकाकडे वगैरे कुठेही जायची गरज नाहीये। हे खूप महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं। आपण सर एक फोन घेऊया आणि मग ह्याच्याकडे वळूया। आपल्याशी प्रमोद वेद विख्यात बोलतायत। नमस्कार। नमस्कार, मी नाशिकहून बोलतो। मला असं विचारायचं आहे की या संघटित महिलांमध्ये ज्या घरगुती काम करतात आणि हॉटेलला वगैरे ते मेस वगैरेला मदत करतात, म्हणजे कुकिंग वगैरे, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची काही व्यवस्था वगैरे असले याबद्दल सांगितलं तर बरं। बरं, या प्रश्नाचं नक्की उत्तर आपल्याला दिलं जाईल। आपल्याला प्रश्न जो आला होता प्रमोदजींचा, त्यांनी असं सांगितलं की काही काही स्त्रिया या हॉटेलमध्ये काम करतात
खानावळीमध्ये काम करतात, म्हणजे हॉटेल म्हणजे अगदी पंचतारांकित असं नाही, छोटी हॉटेल्स असतात, खानावळी असतात, तिथे जाऊन त्या काम करतात, तर त्यांना अशा पद्धतीची काही तरतूद होऊ शकते का? हाँ जरूर। अधिकतर होटल्स जिसमें कि 20 या 20 से अधिक कर्मचारी काम कर रहे हैं, वो होटल्स पीएफ के अंदर कवर्ड हैं। पीएफ का उन्होंने कोड लिया हुआ है, और ऐसे होटल्स में अगर कोई महिला काम कर रही है, खाना बनाने का काम कर रही है या सफाई का काम कर रही है, उस महिला का भी पीएफ अमाउंट जो है वो डिडक्ट करना आवश्यक है, वो भरना आवश्यक है, और उसको भी पेंशन, इन्शुरन्स और प्रोविडेंट फंड की सुविधाएं मिलेंगी। आणि घरी ज्या कामाला येतात स्त्रिया, अशांची पण संख्या खूप मोठी आहे। जसजसं शहरीकरण वाढतंय तसतशा पद्धतीने ह्या स्त्रियांची सुद्धा संख्या, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मदत करणारी घरात, तर त्यांना अशा पद्धतीचं कव्हर काही मिळतं का? परत तोच प्रश्न येतो की इंडिव्हिज्युअली ज्या काही महिला काम करतात, तर प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट लागण्यासाठी एम्प्लॉयर रिलेशन तिथे म्हणजे ते पाहिजेच आहे। पण अशामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी खूप महिला अशा प्रकारचे काम करतायत, तर यांनी सगळ्यांनी मिळून जर एखादी काही परत मागा सांगितलं मला एखादी संस्था वगैरे निर्माण केली, ती संस्था निर्माण केली तर त्या संस्थेला आपण प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट लागू शकतो। जर त्यांनी स्वतःहून 20 पेक्षा जास्त असेल तर ते लावू शकतात, किंवा व्हॉलंटियर येऊ शकतात तर लावू शकतात। म्हणजे ते अनऑर्गनाइज सेक्टर ज्याच्या महिला ज्या आहेत त्यांनी एकत्र येऊन जर एखादी संस्था स्थापन केली, जसं आपण महिला लिज्जत पापड वगैरेचं उदाहरण जे वगैरे आहेत, तर त्या पण अगोदर बाहेर कामं करतात, पण त्यांनी जेव्हा संस्था स्थापन केली त्यांना लागू केलं। आणि आणखीन एक चांगलं उदाहरण याच्यामध्ये सिक्युरिटीवाले, अगोदर सिक्युरिटी वगैरे जे होते, सिक्युरिटी अनऑर्गनाइज सेक्टर होते, तर गव्हर्नमेंटने आता त्यांचं सिक्युरिटी एक बोर्ड बनवलेलं, प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगवेगळं बोर्ड आहे। त्या बोर्डामध्ये जर हे लोक जेव्हा कामाला जातात, तिथे जॉईन होतात, तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड ऑटोमॅटिक त्या बोर्डातर्फे कापला जातो। आपण असं म्हणू शकतो का की म्हणजे आता असंघटित क्षेत्र राहू नयेत आणि त्यांना सगळ्यांना एक संघटित क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय, जेणेकरून ही आपण सामाजिक सुरक्षा जी म्हणतो आहोत किंवा आर्थिक सुरक्षा देणं त्यांना सोपं पडेल, असे काही प्रयत्न चालू आहेत किंवा केले पाहिजेत? काय वाटतं तुम्हाला? नाही, भारत सरकार वेगवेगळ्या प्रकारचे सगळे काही जे सेक्टर आहेत त्यांना वेगवेगळे कायदे आपण बघितले असेल, पहिल्यांदा खूप कायदे असे होते की लोकांपर्यंत पोहोचत नव्हते, पण आता ते सगळ्या प्रकारचे कायदे जात आहेत, त्याचा फीडबॅक घेतला जातोय, प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट असतं, प्रत्येक डिपार्टमेंटला बघितलं जातं की वा हे बेनिफिट आहेत का नाही। आता मी प्रॉव्हिडंट फंड बद्दल मी एवढं बोलू शकेल की असे बऱ्याचशा लोकांच्या आमच्याकडे तक्रार पण येतात की मी इथे ते कामात इतक्या वर्ष काम करतोय वगैरे, मला प्रॉव्हिडंट फंड वगैरे नाही। अगोदर ती कंप्लेंट आमच्यापर्यंत येणं फार अवघड होतं, परंतु आता नवीन एक ग्रीव्हान्स सेल म्हणून आम्ही आमच्या प्रॉव्हिडंट ऑर्गनायझेशननी एक ग्रीव्हान्स सेल केलेला आहे की ऑनलाईन तुम्ही तुमचं कंप्लेंट जे आहे ती त्याच्यात टाकू शकता, आणि 15 दिवसात त्याचं उत्तर देणं आम्हाला बंधनकारक आहे। आणि फक्त उत्तर देणं म्हणजे काही फक्त त्याचं काय आलं नाही, पूर्ण तो जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही त्याचं उत्तर सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक द्यायचंय, आणि जो कंप्लेंट करतो त्याला त्याचं उत्तर समाधानकारक आहे की नाही तो त्याच्यावर ते तिथे नोंदवू शकतो की हे उत्तर मला समाधानकारक आहे किंवा नाही वगैरे। आणि त्याचं जे पूर्ण त्याचं देखरेख जे आहे आमचे सेंट्रल म्हणजे सहाय्यक केंद्र आयुक्त आहेत ते सुद्धा तिथपासून ते बघितलं जातं। तर ही एक चांगली सोय त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे की तुमची कंप्लेंट जी आहे, तक्रार जी आहे तिची ताबडतोब दखल घेतली जाईल, आणि तुम्हाला जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल, आणि टाइम लिमिट दिलेला आहे। अगोदर 15 दिवस होता, आम्ही ते आता जवळजवळ 7 दिवसापर्यंत आणलेलं आहे, आणि आता बहुतेक 3 दिवसापेक्षा जास्त वेळ त्याचा राहत नाही। उमा महाजन आपल्याशी बोलतायत। नमस्कार उमाताई। हॅलो। हॅलो, विषय खूप सुंदर आहे। शेतात काम करणारे महिला ते शेतमधून काम करतात, त्यांना पुरुषा एवढं काम करून सुद्धा तेवढं समान हे मिळत नाही, दिवसभर पुरुषा एवढे काम करतात पण वेतन मिळत नाही, हे त्यांना आर्थिक शोषण होतं। शिवाय त्यांना घरगुती काम करणारे मोलकरी त्यांना सुद्धा तुम्हाला सांगते काहीच आर्थिक आणि शैक्षणिक सामाजिक सुरक्षेसाठी कुठल्याच क्षेत्रात नाही, महिलांना फरफळून जातात। त्यासाठी काही तरतुदी आहेत का हे मोलकरी आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना? घरी ज्या आपल्या सख्या आपल्या मदतीला असतात आपल्याबरोबर काम करायला, त्याच्याबद्दलचं उत्तर आता हेमंत राऊत सरांनी दिलेलं आहेच, पण शेतात काम करणाऱ्या ज्या स्त्रिया त्याचा उल्लेख त्यांनी आता केला, तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील। हळूहळू आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ लागलो आहोत। असंघटित क्षेत्रामध्ये महिलांच्या समस्या कोणत्या असतात आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत।
उमा महाजन यांनी जो प्रश्न विचारला होता त्यातल्यामध्ये आपल्या घरी ज्या सख्या आपल्या मदतीला येतात कामासाठी त्याच्याबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण शेतामध्ये ज्या मजुरी करतात काही काही वेळेला त्यांना वेतन समान नसतं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं शोषण होऊ शकतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? कर्मचारी भविष्य निधी मगा बोलल्याप्रमाणे तर ऍग्रिकल्चर फार्म म्हणून इंडस्ट्री नव्याने आता त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे आणि मग ते अशा इंडस्ट्रीमध्ये जर ते कायदे कंडिशन फुलफिल करत असतील, 20 लोकांपेक्षा जास्त लोक असतील तर तिथे त्यांचा प्रॉव्हिडंट फंड हा कापला गेला पाहिजे, त्यांनी त्या मालकांनी रजिस्ट्रेशन करून घेतले पाहिजे आणि मग तिथे अंतर्गत जे काही लोक येतात काम करणारे असतात तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड हा त्यानुसार भरला गेला पाहिजे. भारत म्हणजे त्यांना तो बेनिफिट मिळू शकतो. आता बरं, म्हणजे कायद्याच्या चौकटीत येणं हे फार गरजेचं आहे सर. जर अशा पद्धतीने आर्थिक सुरक्षा व्हायची असेल आपली तर त्याला काहीतरी नियम अटी असणं हे फार गरजेचं ठरतं ह्या सगळ्यामध्ये. आपण बोलताना सरकारी योजना सुद्धा वेगवेगळ्या आहेत, तर आतापर्यंतच्या असलेल्या योजना आणि आता नवीन योजना कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण सांगूया. कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि नवीन येणाऱ्या योजनांबद्दल. एम्प्लॉय प्रोविडेंट फंड ऑर्गेनाइजेशन ने एक नई स्कीम लॉन्च किया है जो 1 जनवरी 2017 से लेकर 31 मार्च 2017 तक लागू है. 3 महीनों के लिए ये योजना लागू है. इस योजना के अंतर्गत अप्रैल 2009 से लेकर दिसंबर 2016 तक के बीच में अगर किसी भी कारण से कोई एम्प्लॉय का प्रोविडेंट फंड भरना छूट गया हो तो उस एम्प्लॉय का प्रोविडेंट फंड भरा जा सकता है. इसमें सरकार ने बहुत सारे फायदे उनके प्रावधान किए हैं. उसमें यह है कि अगर किसी एम्प्लॉय का जो कंट्रीब्यूशन है 12% का वो अगर नहीं काटा गया है तो उसको भरने की आवश्यकता नहीं है, वो पूर्णतया माफ होगा. साथ में पेनल्टी जो होती है, डैमेजेस जो लगते हैं वो अप टू 100% लगते हैं तो वो भी माफ होंगे और एज अ टोकन वो ₹1 प्रति वर्ष की दर से लगेंगे. जर तुम्ही 31 मार्च पर्यंत एनरोल केलं तर. हाँ, 31 मार्च के पहले वो एनरोल करना है. साथ में इसमें प्रशासनिक शुल्क जो होता है, एडमिनिस्ट्रेटिव चार्जेस, वो भी माफ होंगे. इसमें एक और कंडीशन है कि इस केस में उस एस्टैब्लिशमेंट के ऊपर इंक्वायरी अंडर 7A मतलब जो कोर्ट का केस है वो नहीं चलना चाहिए. अगर वो चल रहा है तो वो इस स्कीम का फायदा नहीं ले पाएंगे. बराबर. तो ये जो एनरोलमेंट कैंपेन है ये बहुत ही फायदेमंद है. इस कैंपेन के अंदर आकर एम्प्लॉयर्स वॉलेंट्री डिक्लेरेशन कर सकते हैं. ये वॉलेंट्री डिक्लेरेशन करने के लिए हमारा जो वेबसाइट है www.epfindia.gov.in, इस वेबसाइट में जब एम्प्लॉयर्स में जाते हैं वहां फॉर प्रिंसिपल एम्प्लॉयर्स करके एक ऑप्शन है. उस ऑप्शन में एक डिक्लेरेशन फॉर्म है. उस डिक्लेरेशन फॉर्म में किसी भी कर्मचारी का जिसका पीएफ छूट गया हो, भरना छूट गया हो, वहां पीएफ नंबर, यूनिवर्सल अकाउंट नंबर, उसका नाम, उसका जन्म तारीख और वह कब से उस संस्था को ज्वाइन किया है ये डिटेल भरकर उसको इनरोल किया जा सकता है और उसे मात्र 12% जो एम्प्लॉयर का शेयर है वो भरना होगा और साथ में उसमें इंटरेस्ट लगेगा और इसके साथ वह पीएफ की सभी योजनाओं का फायदा ले सकता है. इवन उस समय से जब से वो काम कर रहा था. सपोज 2009 से वो किया करता है तो तब से वो फायदे उसको एम्प्लॉय प्रोविडेंट फंड एंड मिसलेनियस एक्ट के अंतर्गत जितने भी फायदे हैं उसको मिल पाएंगे. 31 मार्च पर्यंत कुठलीही दंडात्मक वगैरह गोष्ट होणार नहीं. 31 मार्च एकदम. इसीलिए मैं ऐसे एम्प्लॉइज से और एम्प्लॉयर से ये आह्वान करता हूं कि वो बढ़ चढ़कर इस एनरोलमेंट स्कीम में इसका फायदा लें और अपने एम्प्लॉइज को एनरोल भविष्य आपण सुरक्षित करतो आहोत. सर ह्याच्याबद्दल थोडं फक्त मी थोडं मराठी सांगतो. त्यांनी जे सांगितलंय की काही लोकांना जर समजा हिंदीत असेल, भारत सरकारने ही पहिल्यांदा 1952 पासून आतापर्यंत पहिल्यांदा अशी स्कीम आणली, एम्प्लॉईज एनरोलमेंट स्कीम कॅम्पेन 2017. याच्यानुसार 2009 पासून तर आता डिसेंबर 2016 पर्यंत जर कुठल्याही कारणामुळे कुठल्याही मालकाने काही कर्मचाऱ्यांचा जर पैसा प्रॉव्हिडंट फंड भरला नसेल तर तो आता या स्कीम मध्ये 31 मार्च पर्यंत तो डिक्लेअर करू शकतो
त्याच्यामध्ये त्याला बेनिफिट काय, समजा तुम्ही म्हणता डिक्लेअर करायचं तर बेनिफिट काय, जर समजा त्यांनी जर ते डिक्लेअर केलं नसतं आणि ही स्कीम नसते तर त्याला दोन्ही म्हणजे 12% एम्प्लॉईचे पण 12% मॅनेजमेंटचे, परत त्याच्यावर डॅमेजेस वगैरे आणि त्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस, तर सगळं भरावं लागलं असतं. तर थोडक्यात जर स्मॉल मध्ये सांगायचं ठरलं की जर 100 रुपये त्याला जर आता भरायला लागले असतील तर ह्या स्कीम मध्ये त्याला 35 रुपये भरायला लागत आहेत. आणि त्यानुसार त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा उद्देश असा आहे याच्या पाठीमागे की जास्तीत जास्त लोकांना इथून पुढे तुम्ही पुढे आणा, त्यांना सगळ्यांना बेनिफिट द्या. कारण जेव्हा एक सर्व्हे केला गेला की असं बघितलं गेलं की पूर्ण लोकांना प्रॉव्हिडंट फंड अजूनही भरला जात नाही, म्हणून ही स्कीम आणली गेली. आणि म्हणून या स्कीमचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतला पाहिजे. कारण सरळ की आता याच्यानंतर 31 तारखेनंतर मार्च नंतर जर समजा जर असं काही पुढे निदर्शनात आलं तर त्यांना हे दोन्ही पण शेअर भरायला लागतील, डॅमेजेस भरायला लागतील वगैरे. तर त्यांनी त्याचा हा त्यांनी जर फायदा घेतला तर खूप चांगला, आणि त्याचा प्रतिसाद पण आम्हाला आजपर्यंत खूप चांगला मिळतोय. पूर्ण भारतभर ही स्कीम चालू आहे आणि त्याचा फायदा खूप लोकांना आतापर्यंत घेता येत लोक. बरोबर आहे. स्कीमला चांगला प्रतिसाद 31 मार्च ही तारीख आहे. मालक आणि कर्मचारी या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जर मालकाच्या लक्षात येत नसेल तर कर्मचाऱ्यांनी लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. जागरूकता होण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. शेवटचा फोन घेऊया. मृदुला जोशी आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला मॅडम. हा, मी नाशिकवरून बोलते मॅडम. हा, आमची कंपनी बंद पडली आहे मॅडम. हा, आणि आम्हाला पीएफ, आमचे जे वर्कर लोक आहेत त्यांना सगळ्यांना पीएफ काढायचं आहे. तर तो आम्ही कसं काढू शकतो, कारण कंपनी बंद पडली आहे. आम्ही कंपनीचे सही शिक्का जे फॉर्म भरण्यासाठी ज्या फॉर्मॅलिटीज आहे ते करू शकत नाही. आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे यूएन नंबर नाही आमच्याकडे. बर, धन्यवाद. अशा समस्यांसाठी तुम्ही काय सांगाल सर? कंपनी तर आता बंद पडली आहे, तर कर्मचाऱ्यांना पीएफ तर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यापासून प्रोव्हिजन आहे की कुठलं पण गॅजेटेड ऑफिसर जो आहे, गॅजेटेड ऑफिसर आहे किंवा ज्या बँकेत त्याचं खातं आहे त्या खात्यात त्यांनी जर प्रॉव्हिडंट फंडचा जो फॉर्म जो आहे त्याच्यावर त्याचे सही शिक्के वगैरे आणून दिले आणि बाकीचे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी की जसं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे वगैरे, तर ते त्याप्रमाणे भरून तो देऊ शकतो, त्याला प्रॉव्हिडंट फंड त्याला मिळू शकतो. बर. आपण ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे आज जर आपण चर्चा केली सगळी की महिलांच्या प्रश्न आहेत, काही असंघटित क्षेत्र आहे, या सगळ्यामध्ये सामाजिक सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती आपल्याला ते उद्दिष्ट गाठायचे. शेवटची 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. जाता जाता दोघंही जण तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल की ही सामाजिक सुरक्षा कोणत्याही ठिकाणी काम करण्यासाठी किती महत्वाची ठरू शकते? आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रॉव्हिडंट म्हणजे कर्मचारी भविष्य निधी याच्यामध्ये जवळजवळ 6.5 कोटी लोक त्याचे मेंबर आहेत. आणि त्यामुळे 6.5 कोटी मेंबर आहे, तर त्यांच्या सगळे मेंबर हे जे आहेत फॅमिली वगैरे ते सुरक्षित आहेत, त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळतो. आज मी नाशिक ऑफिसला बिलॉंग करतो, तर नाशिक ऑफिसमध्ये जवळजवळ 1,26,000 पेन्शनर आहेत आमच्याकडे. फक्त मी नाशिक ऑफिसची माहिती देतोय. ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळजवळ आपल्या मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण भरपूर प्रमाणात पेन्शन मिळत आहेत. तर ही जी सोशल जे ऍक्टमध्ये ज्यांना भारत सरकारने जेव्हा ऍक्ट लावला गेला आणि बेनिफिट लावले गेले, ESIC आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅज्युएटी आहे, मॅटर्निटी बेनिफिट आहे, कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, असे वेगवेगळ्या ऍक्टद्वारे भारत सरकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. आणि त्याच्यामुळे आज लोकांना जर जो रिटायर जरी झाला, कंपनी बंद जरी झाली वगैरे, तरी त्याला पेन्शनचा पण मी एक उल्लेख करू शकतो थोडक्यात की मालकांनी पैसा भरो किंवा न भरो, सरकारने त्यांना प्रॉव्हिडंट पेन्शन ही देण्याची हमी घेतलेली आहे. जर त्यांनी बाकीच्या कंडिशन जर पूर्ण केल्या तर त्याला पेन्शन मिळेल. मैं एक बहुत आवश्यक चीज बताना चाहूंगा कि सरकार ने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट, ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट होता है जो हर वर्ष पेंशनर को देना होता है. पहले जीवन प्रमाण पत्र फिजिकल फॉर्म में दिया जाता था, हर साल ये देना होता था जिससे पेंशन अगले साल मिलती थी. अभी सरकार ने ये मैंडेटरी कर दिया है कि डिजिटली लाइफ सर्टिफिकेट दिया जाए. जिसके लिए 31 मार्च तारीख को भी बढ़ाया हुआ है. तो मैं सभी पेंशनर्स से ये अनुरोध करूंगा कि वो आधार का इनरोलमेंट करा के अपने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट को सबमिट करवाएं, क्योंकि ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बहुत आवश्यक है. ये अगर आप देंगे उसके बाद ही आपको अगले वर्ष पेंशन मिल पाएगी.
चर्चा खूप मोठी होऊ शकते आपली आणि बोलण्यासारखं सुद्धा बरंच आहे, पण या थोडक्या वेळामध्ये तुम्ही खूप छान माहिती सांगितली. तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या सखी सह्याद्रीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर मंडळी बोलत असतो आणि 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सगळ्या जगभरात आपण साजरा करतो. सह्याद्री वाहिनीवर सुद्धा सखी सह्याद्रीमध्ये आपण अशाच एका अत्यंत प्रतिभासंपन्न आणि गुणी अभिनेत्रीला आपली पाहुणी म्हणून बोलवलंय. चाहूल नाटकाद्वारे ती आपल्या घराघरामध्ये पोहोचली. त्याच्यानंतर दिल चाहता है असो, गंध असो, रेस्टॉरंट असो, दोघी अशा या सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून ती आपल्याला भेटतेच. सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या भेटीला येत आहे. धाडसी पाऊल परिवर्तनाच्या दिशेकडे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सहभागी होणार आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उद्या 8 मार्चला हा कार्यक्रम आपण नक्की बघा. महिला दिन विशेष आपला कार्यक्रम असणार आहे. आणि आपले कार्यक्रम कसे वाटतात तुम्हाला, त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत नक्की तुम्ही पोहोचवू शकता. 2 माध्यमं, फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook/sakhisayhadri.dd आणि sakhisayhadri@gmail.com हा आपला मेल आयडी आहे. इथे तुम्ही ईमेल सुद्धा पाठवू शकता. 8 मार्चच्या कार्यक्रमासाठी जर काही प्रश्न पाठवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला आधीच ईमेलच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आपले सगळे कार्यक्रम बघत राहा, प्रतिक्रिया देत राहा. आज दोघं तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत. तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.